जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 32 पदव्या पाहणार आहोत। तुमच्या मनात हाच प्रश्न आहे की जर लोक 32 पदव्या म्हणतात तर त्या पदव्या कोणत्या आहेत? तेच आज आपण 32 पदव्या पाहणार आहोत। मॅट्रिक 1907 मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई येथे झाली। त्यानंतर इंटरमिजिएट 1910 मध्ये मुंबई विद्यापीठात झालेली आहे। त्यानंतर इंटरमिजिएट मुंबईमध्येच BA बॅचलर ऑफ आर्ट म्हणजे अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे। त्यानंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये LLB मुंबईत कायद्याचा अभ्यास म्हणून सुरू केला। त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये पूर्ण केलेला आहे। त्यानंतर सिडेनहॅम कॉलेज मुंबईत मानद प्राध्यापक प्रोफेसर म्हणून सिडेनहॅम कॉलेज मुंबईमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यानंतर असे सांगता येते गव्हर्नमेंट लॉ कॉलेज सरकारी कायदे कॉलेजचे प्रोफेसर प्रिन्सिपल म्हणून त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबईमध्येच कंप्लीट केलेले आहे। त्यानंतर असे सांगता येते कोलंबिया विद्यापीठ MA म्हणजेच मास्टर ऑफ आर्ट्स 1915 मध्ये कोलंबिया विद्यापीठात कंप्लीट झालेला आहे। समोरील पॉइंट MA प्रबंध म्हणजेच प्राचीन भारतीय व्यापार हा त्यांचा अभ्यासक्रम कोलंबियामध्येच कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर PhD कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांची PhD डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर असे सांगता येते कोलंबिया विद्यापीठमध्येच PhD नॅशनल ऑफ डिव्हिडंट ऑफ इंडिया हे कोर्स त्यांचा कोलंबियामध्येच कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर राज्यशास्त्र कोर्स, समाजशास्त्र कोर्स आणि मानवशास्त्र कोर्स आणि तत्वज्ञान कोर्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहास संशोधक आणि अभ्यासक्रम हे त्यांचं तिथेच कंप्लीट झालेलं आहे। त्यानंतर MSc मास्टर ऑफ कोर्स हे 1921 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र त्यांचे इथे कंप्लीट झालेलं आहे। मास्टर ऑफ सायन्स त्यांचं 1921 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र इथे झालेलं आहे। त्यानंतर MSc प्रबंध त्यांचं इन ब्रिटिश इंडिया इथे त्यांचं कंप्लीट झालेलं आहे। तर बार ॲट लॉ इन लंडन बॅरिस्टर म्हणजेच कायद्याची सर्वोच्च पदवी त्यांची इथे लंडनमध्ये कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर DSc डॉक्टर ऑफ सायन्स 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी त्यांची कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर असे सांगता येते द प्रॉब्लेम ऑफ रुपीज म्हणजेच DSc प्रबंध द प्रॉब्लेम ऑफ रुपीज इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हे त्यांचं कंप्लीट झालेलं आहे। त्यानंतर असे सांगता येते जर्मनीतील शिक्षण जर्मनीतील बॉन कॉलेजमध्ये विद्यापीठात अर्थशास्त्र आणि कायद्याचा अभ्यास बाबासाहेबांनी कंप्लीट केलेला आहे। त्यानंतर लंडनमधील वकिलीची सनद त्यांनी लंडनमध्ये मिळवली। त्यानंतर असे सांगता येते कोलंबिया विद्यापीठ LLD म्हणजेच डॉक्टर ऑफ लॉ हे त्यांनी कोलंबिया विद्यापीठात मानद इथे कंप्लीट झालेलं आहे त्यांचं। त्यानंतर उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद त्यानंतर बाबासाहेबांचे 9 भाषांवरील प्रभुत्व डिग्री ऑफ लँग्वेजेस त्या काळात भाषांवर प्रभुत्व असण्याला पदवी इतकेच महत्त्व दिले जाई। बाबासाहेब या 9 भाषांचे पंडित होते। तर ते भाषा कोणत्या आहेत? ते भाषा मराठी म्हणजेच मातृभाषा, हिंदी म्हणजेच राष्ट्रभाषा, इंग्रजी म्हणजेच वर्ड नॉलेज आणि संस्कृत म्हणजेच देवनागरी। त्यानंतर पाली भाषा म्हणजेच बौद्ध धर्म, गुजराती भाषा म्हणजेच प्रादेशिक भाषा, जर्मन भाषा म्हणजेच शैक्षणिक अभ्यास आणि फ्रेंच म्हणजेच आंतरराष्ट्रीय ज्ञान आणि पर्शियन म्हणजे ऐतिहासिक अभ्यास। अशा प्रकारे बाबासाहेबांच्या 32 डिग्र्या त्यांनी कंप्लीट केलेल्या आहेत। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान।